सा लावूया. हा सा. लागला आता जुळला हा अगदी बरोबर लागलाय. हे तर ठीक आहे हो. त्या दिवशी तुम्ही ती सगळी गँग घेऊन आलता तुमची, ते तबलची धूर काढाल तबल्यातनं, त्याच्या संग संग गाणं म्हणायचं म्हणजे अवघड आहे का नाही? नाहीतर त्यो वाजवायचा लकडी की काठी आणि आम्ही म्हणायचो लाल टांगे वाला असं व्हायला नको. ते ताल ताल नाही ते सगळं झालंच. गाण्यात सूर ताल लय हे सगळं महत्वाचं असतंच, पण हे सगळं गाण्याचं तंत्र आहे. गाणं त्याच्या पलीकडे असतं. सूर ताल आणि लय ह्याच्या पलीकडे आणि मग काय कसं असते गाणं? तुमच्या गाण्यात जर भावनाच नसतील तर तुम्ही सुराचे तालाचे लयीचे कितीही पक्के असला तरी गाणं ऐकणाऱ्याच्या मनाला ते भावत नाही. हा बरोबर आहे, पण ते गाण्यात भावना कशा आणतात? अहो सोपं आहे. माणूस म्हणल्यावर त्याच्यात भावना असतातच आणि तुमच्यातही भावना आहेत. फक्त आता ते गाण्यात कशा उतरवायच्या हे आपल्याला शोधून काढायचं. आमच्या भावनांचा शोध तो आणि कसा घ्यायचा? पण त्यासाठी तुमच्या भावनांची ओळख नको का व्हायला? आमच्या भावनांसंग कशी ओळख करून घ्या? भावनांसंग कशी ओळख करून घ्या? म्हणूनच मी म्हणते की आपण हे जास्त बोलत राहायला पाहिजे. आपण एक काम करूयात का? इथे बोलण्यापेक्षा आपण बाहेर जरा मोकळ्या हवेत जाऊन बोलूया, म्हणजे चालेल तुम्हाला? चालतंय मग. कशाला तुम्ही उगाच काय तर बोलला त्यासनी? हा घ्या. भावा काही नाही, थोडं अर्जंट आहे. येतोस का फॅक्टरीमध्ये? काय झालं काय बोल की? काही नाही भावा, ते आपलं रेस्टरूमचं काम अडलंय. म्हणजे तो मुकादम म्हणतोय की गोडाऊनच्या बाजूला रेस्टरूम बनवताना येणार, आणि तू जर आलास ना तर तो रेस्टरूमचा प्रश्नही सुटेल. आणि त्याच बायका येणार आहेत तर त्यांच्या सोयीप्रमाणे आपल्याला रेस्टरूम तिकडे बनवता येईल. बरं बरं, मी येऊ का जरा एक थोड्या वेळाने येतो. हो भावा, तू लवकर ये. तो मुकादम थांबला आणि बायकाही येणार आहेत. तू जर आलास ना तर हे काम लवकरात लवकर संपवता येईल आपल्याला. आलो की आलो, येतो लगेच. आईचा येऊ का मी? जा, तुमच्या मागं लई व्याप आहेत ते बघा. आम्ही इथले व्याप निस्तरतो. हा, जा तुम्ही. काय आता, जाऊ दे. जाऊ दे. येतो. हा, झालं का तुमचं समाधान? हा, अहो तुमच्या आग्रहा खातर आम्ही या सगळ्याला हो म्हणलं. अधिपतीनं गाणं शिकवायची परवानगी दिली, पण आता तुम्ही स्वतःहूनच त्याच्यात खोडा घालायलाय. गेल्या नाही का त्या? आता अधिपती गाणं कसं शिकणार? हा, हे काय झालं अक्षर? अक्षरात तू हे चांगलं नाही झालं. काय रे बाबा, कशी चालू आहे तुझी गाण्याची शिकवणी? आणि आम्हाला कधी ऐकायला मिळणार तुझं गाणं? आता काय गाणं बिना ऐकाय मिळत नसते. म्हणजे? अरे बंद पडला गाण्याचा क्लास. बंद झाला? अरे इथं गाण्याच्या मॅडम गेल्या क्लास सोडून.
आता काय गाणं बिणं शिकवीत नसत्या म्हणल्या. काय नक्कीच तुझ्या सुराला घाबरली असणार. तसं झालं असतं तरी एक वेळ चालला असतो अंक्या. तेव्हा म्हणजे वेगळाच विषय हार्ड झाला रे. बायकांचं गणितच वेगळं असते बघ. अरे यांचं वाजलं जरा या गाण्याच्या मॅडमाने आमच्या मास्तरीन बाईंचं. त्यात त्या गाण्याच्या मॅडम गेल्या काला सोडून त्या म्हणल्या आता काय गाणं बिणं शिकवत नसते मी. अरे बापरे, असं झालं का? मास्तरीन बाईंचं पण कवा कवा मला कळत नाही रे. तशा त्या समंजस आहेत, संयमी आहेत, माहिती आहे की तुला. आता काय झालं का त्या गाण्याचा कला सुरू झाल्यापासून लई चिडचिड करायला. त्यांची चिडचिड झाली की मग माझी बी चिडचिड होते रे. तुला म्हणलं का नाही मी बायकांचं गणित. छाने माणसाला त्या फंदात पडू नये. ते काय सुटता सुटाय नाही गणित. भावा मला काय वाटतं ना, तू एकदा अक्षराशी बोल.